नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कामगार विभागाची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म भरण्याची ही वेळ या ठिकाणी आपण साधूया आणि फॉर्म भरण्यासाठी आपण फॉर्म कुठून भरला पाहिजेत, कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आणि त्याबरोबर महिलांसाठी यामध्ये किती प्रमाणामध्ये सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते त्याबाबतचा हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. निरीक्षक पदाची जाहिरात या ठिकाणी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या आहेत आणि सरळ सेवेमधून जे पद भरलं जातं की अशा पदाला सर्वोच्च सरळ सेवेमधील जी सॅलरी आहे, अर्थात आपण जे मंथली पेमेंट जे मिळतं ते सर्वोच्च असणार आहे. तर ह्या निरीक्षक पदासाठी असणारा प्रवर्गणी आहे सर्व आढावा या ठिकाणी या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. थोडक्यात व्हिडिओ संपेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. यातून आपण कुठल्या प्रवर्गातून अर्ज दाखल करायचा हे आपल्याला समजणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हा आपण लेखाजोखा पाहत असताना एक तुमच्यासाठी एक मी असं महत्वाचं एक वाक्य घेऊन आलोय की स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे स्वतःला संपवणे नाही, तर स्वतःमधील अधिकारी या सुप्त राजाचा राज्याभिषेक करण्याची तयारी म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणे होय, असं माझे मी या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की स्वतःला कमी समजू नका, स्वतः डिमोटिवेट होऊ नका, स्वतःला इतकं प्रबळ तयार करा की आपल्याला राज्याभिषेकाची तयारी करायची आहे पुढे जाऊन. अशा पद्धतीनं या ठिकाणी अभ्यास करा आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपलं पद निघेल त्यावेळेस आपला राज्याभिषेकाप्रमाणे आपला 16 थाटामाटात झाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया आपण. बघा, कामगार विभागाला मिळणार मनुष्यबळ अशा याची हेडलाईनची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या माध्यमातून आपल्याला निरीक्षक पदाची एक सुवर्ण संधी या ठिकाणी यातून मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग कामगार आयुक्तालय मुंबई यामध्ये या ठिकाणी एकूण कामगार सुरक्षा मंडळ जी आहेत ती 34 आहेत आणि या 34 कामगार सुरक्षा मंडळामध्ये या ठिकाणी तब्बल निरीक्षक पदाच्या 62 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हणत असाल की 62 जागा कसं काय, तर विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या की कामगार आयुक्तालयामध्ये हे जे काय पद आहे एक सर्वोच्च चांगल्या मोठ्या पदाचं अधिकारी वर्गामध्ये मोडणार आहे पद. तर या ठिकाणी लक्षात घ्या की अशा पदाच्या जागा येताना कमीच येत असतात, असे काही जास्त येत नसतात. आता बघा, राज्यसेवेची जाहिरात आली त्यामध्ये डीसीच्या जर पोस्ट आले तर असे काय होत नाही की नायब तहसीलदार पद इतक्या डीसीच्या पोस्ट येतात, असं होत नाही. तर बघा, महत्वाचं सर्वोच्च पद या ठिकाणी आपल्याला या विभागामध्ये काम करणारा पाहायला मिळतंय, म्हणून याच्या जागा ज्या आहेत त्या प्रमाणात आलेल्या आहेत. तर मोजक्याच जागा पद पण तसं रुबाबात आहे. तर त्यामुळं काय काळजी करू नका, जरी जागा कमी असले तरी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला 2 बॅच या ठिकाणी अनाउन्स केलेले आहेत. एक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्वरूपाचे बॅच आहेत. तर हे पद जे मिळवायचं आहे त्याकरता ह्या बॅच तुम्हाला मेंटरशिप मध्ये चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी ठरणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व जी काही फाउंडेशन बॅच आहे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ही बॅच मिळेल 999 रुपयामध्ये आहे. आणि दुसरी जी काही 80 मार्काची तयारी करून घ्यायची ती कायद्याची बॅच आहे ती फक्त 599 रुपयामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जे काय प्रवर्गणी आहे सर्वाधिक जागा जाहिरातीची स्थिती जी काय आहे ती या ठिकाणी पाहूया. कोणत्या प्रवर्गासाठी जागा आलेल्याच नाही, तर बघा एनटीबी साठी जागा नाही, एनटीसी डी आणि एसपीसी ईडब्ल्यूएस साठी या प्रवर्गासाठी जागा आपल्याला आलेल्या पाहायला मिळत नाहीत. मग कोणत्या प्रवर्गासाठी जागा या ठिकाणी आलेल्या आहेत, तर बघा ओपन साठी 32 जागा आहेत, एससी साठी 17 आहेत, विजय साठी 8 आहेत. सर्वाधिक जागा या ठिकाणी आपल्याला ओपन साठी पाहायला मिळतात. बघा, ओपन मध्ये 32 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा नंबर आहे एससी चा 17 जागा, विजय साठी 8 जागा आणि इतर कॅटेगरीसाठी आपल्याला ओबीसी साठी 2, एससीबीसी साठी 2 आणि एसटी साठी 1 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही समजायचं नाही की बाबा इतर जागेसाठी जागाच आलेल्या नाहीत मग आम्ही फॉर्म भरायचा का नाही. तर काळजी करू नका, ह्या ओपनच्या ज्या जागा आहेत 32 जागेसाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. 32 जागा ह्या ओपनच्या आहेत आणि ओपन मध्ये एनटीबी, सी डी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस हे विद्यार्थी या ठिकाणी या जागेसाठी पात्र आहेत आणि तुम्ही या जागेसाठी अर्ज दाखल करू शकता. काळजी करू नका, बिनधास्तपणे तुम्ही अर्ज दाखल करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ह्या जागा या प्रवर्गाने या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या प्रवर्गासाठी जागा आलेल्या नाहीत ते तुम्हाला सांगितलं आणि खाली दिलेल्या प्रवर्गासाठी जागा आलीत म्हणजे कोणासाठी ओपन, ओबीसी, एससी, एसटी, विजय, एससीबीसी आणि एसटी साठी ह्या जागा तुम्ही ज्या प्रवर्गासाठी आलेल्या आहेत त्यांना तर ही सुवर्ण संधी आहेच, कारण या प्रवर्गासाठी आलेल्या जागा इतर प्रवर्गातील विद्यार्थी घेऊ शकत नाहीत.
त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. तुम्ही तर अर्ज दाखल करायचंच आहे, पण या ठिकाणी ज्यांच्यासाठी जागा आलेली नाही त्यांना ओपन मधून तुम्हाला आरक्षण, ओपन मधून ही जागा घेऊ शकता. जरी तुम्ही आरक्षित वर्गासाठी, राखीव प्रवर्गासाठी जरी येत असला तरी तुम्हाला ओपन मधून ती जागा घेता येऊ शकेल. काय काळजी करू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक जागा कुठल्या विभागामध्ये आल्या आहेत, कोणत्या मंडळामध्ये जागा आलेल्या आहेत, तर सांगपाडा नवी मुंबई सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जागा, एकूण सर्वाधिक जागा या ठिकाणी आपल्याला 7 जागा पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा आहे वाशी किराणा बाजार व दुकान मंडळ, यामध्ये ठिकाणी 5 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा पडलेला असेल की कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणी आपल्याला जागा पाहायला मिळतात की बाबा त्या ठिकाणीच आपल्याला नोकरी करावं लागेल का? तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील जे काही एकूण 34 मंडळ आहेत त्या 34 मंडळामध्ये कुठेही तुम्हाला दिलेल्या रिक्त पदांचा जो काही आढावा आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये प्रवर्गाने आहे, त्याची विभागणी आहे, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरी गोष्ट, परीक्षा एकच होणार आहे. परीक्षा काय होणार आहे? एकच परीक्षा होणार आहे. एकच परीक्षा होईल 3ही पदांसाठी. एकच परीक्षा बघा, एकच परीक्षा होणार आहे, तीही कॉमन होणार आहे सर्व पदांसाठी. आणि यामधून गुणवत्तेनुसार तुमची निवड यादी लागेल. आणि तुम्हाला जी काही 34 मंडळ आहेत विद्यार्थी मित्रांनो, 34 मंडळामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठेही तुमची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही फॉर्म भरा. ज्या ठिकाणी तुमची नियुक्ती असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या जॉईनिंग दिली जाईल आणि तिथून तुमची जॉबची सुरुवात होणार आहे. असं नाही की तुम्हाला मुंबई या ठिकाणीच फॉर्म भरायचा आहे. आयुक्तालय जरी मुंबईला जरी असलं तरी त्यांचे प्रत्येक जिल्ह्यानुसार मंडळ आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, महिलांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे. महिलांसाठी जागा देखील चांगल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. एकूण 16 जागा फक्त आणि फक्त महिलांसाठी आहेत. महिलांव्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणीही जॉईनिंग घेऊ शकत नाही. फक्त आणि फक्त महिलांसाठी या 16 जागा या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी एक खास सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. निरीक्षक पदाच्या जागा या महिलांसाठी असणार आहेत. बघा आता महिलांमध्ये ओपनच्या 7 जागा आहेत, खुला प्रवर्गामधून महिलांच्या 7 जागा आहेत. एससी साठी 5 आहेत, फिजे साठी 3 आहेत, एसबीसी साठी 2 आहेत आणि एसटी साठी 1 जागा या ठिकाणी असणार आहे. या प्रवर्गाने आहे ओपनच्या 7 म्हणजे 7 महिला त्या ठिकाणी असणार आहेत आणि एससी मध्ये 5, विजेच्या 3. ह्या ठिकाणी महिलांशिवाय व्यतिरिक्त दुसरा कोणताही उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकत नाही. प्रवर्गाने आहे अशी महिलांची ही जाहिरातीची स्थिती या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जाहिरात महिलांसाठी सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. S13 ची वेतन श्रेणी या ठिकाणी आहे. बघा S13 ची वेतन श्रेणी या ठिकाणी आहे. जवळजवळ 55,000 प्लस पेमेंट, पहिलं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फॉर्म भरा आणि अभ्यास चांगला करा, नेमका करा, योग्य दिशा, योग्य डायरेक्शन ठेवून अभ्यास करा. तुमचं यश निश्चित आहे. कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणे म्हणजे स्वतःला संपवणे नाही. निगेटिव्हिटी मनातून काढून टाका. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे म्हणजे स्वतःला राज्याभिषेकाची तयारी करण्यासारखं आहे. त्यामुळे येणारा काळ तुमचा सुवर्ण संधीचा सुवर्ण काळ असणार आहे. त्याकरता अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा, सातत्य ठेवा, आत्मविश्वासाने अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरं जा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.